गाइस आता रात्रीचे वाजले आहेत ऑलमोस्ट 11:30. आता बघू आपण रेडी झालो आहे, बघू शकता. सो आता रेडी झालो. आता आपण जाऊया मंदिरामध्ये, वडाळ्यात जातो आहे. आपण दर्शन करू आणि नंतर मग आता आपलं प्रिपरेशन करू. सो भेटू थोड्याच वेळात. बाय बाय. ओके, सो आपण दर्शन करूया. आता आपण सगळं तयारी झाली तर आहे. तिथे दर्शन केल्यावरती तुम्हाला दाखवतो आपण. तुम्ही सुद्धा दर्शन घ्या आमच्यासोबत. बाय बाय. बघू शकता आता वडाळ्यात चाललो आहे. बॅकग्राऊंड बघू शकता, गजबजलं आहे पूर्ण वडाळा. आता वाजले आहेत रात्रीचे किती वाजले, 11:15 झालेले आहेत. इथे सगळे स्टॉल लागलेले आहेत. इथे बाईक नाही अलाव आहे. सो आता आपण दुसऱ्या रस्त्याने जातो आहे. सो आता आपण पोहोचलो आहे गेट वरती. जत्रा बघू शकता स्टार्ट चालू झाली जत्रा. आपण ते व्हिडिओ काढूया. आता आपण जरा मंदिरात जाऊया, भेटूया हो साहेबकडे. सो हे पावसकर आहेत. चला मंदिरात सोडून येऊ आपण, गर्दी आहे भरपूर. चल जाऊया. तू नाही येतेस ना? लेडीजला गर्दी नाही तर आपण. चला आता आम्ही एकटेच दर्शन करतो. भेटू आता आपण थोड्याच वेळात. बाय बाय. सोनार हे बघू शकता, स्टॉल्स लागले आहेत सगळे खायचे. जत्रेमध्ये गाइस दर्शन झालेलं आहे. आता बघू आता कुठे आपल्याला नेत आहेत. सो आपण तिथे चाललो आहे. रुद्र कुठे जातोय आपण? रुद्राचं तोंड वाकडं झालंय. रुद्राला राहायचं होतं वडाळ्यामध्ये, त्यामुळे आता बघू कुठे जाते आपण. आईस भरपूर वाटते त्याच्यामध्ये. छान आहे, टेस्ट छान आहे. नवीन ते ओपन झालंय ना तिकडे. ओके, शारदा छान आहे. काय सांगशील? ऑर्डर करू शकतो आपण. करू शकतो, चांगली आहे ना? ठीक आहे, लावूया. हो. आता वाजलाय रात्रीचं 1. बघू शकता घड्याळामधून 1 वाज. आता आपण थोडीशी प्रिपरेशन करूया पूजेची, म्हणजे फक्त मांडून वगैरे ठेवूया आणि नंतर मग सकाळी आपल्याला इझी होईल पूजा. तो आता थोडं आपण तयारी करूया. आणि बघू शकता आपण आणलं आहे. प्रत्येक वेळेला नवीन आणतो कारण ते आपण यूज नाही करत जुनंवालं, त्यामुळे आता आपण मांडूया आणि दाखवूया आपण कसं कसं काय काय करतोय ते. बघू शकता आता विठ्ठल आणि रखुमाईला इथे हे केलेलं आहे, स्थानापन्न केलेलं आहे. आता सजावट चालू आहे. गोंड्याच्या फुलांचा हे करत आहे आरास. तसेच हे आहे आपले दिवे आणलेले आहेत मेणाचे. आता सजावट करते आहे. रांगोळी बघू शकता अजून चालू आहे. तर रांगोळी फुलांची छान अशी रांगोळी काढते. कोणती कोणती फुलं आहेत त्याच्यामध्ये?
नाही गोंडा दिसतोय आणि हे काय आहे? फुलाचं नाव नाही माहिती मला काय आहे. ओके. आता तुम्ही याच्यामध्ये जाऊन बघून आलीस, दर्शन घेऊन आलीस विठ्ठल मंदिरमध्ये. आता तो घरच्या देवाची हे करते, आरास करते. तिकडचा अनुभव कसा होता मंदिरातला? म्हणजे देवाकडे पाहिल्यावरती कसं वाटलं तुला? एकदम मन कसं झालं, प्रसन्न झालं, कसं वाटलं? आणि आरास कशी गेली होती तिकडे मंदिरामध्ये देवाची? गर्दी भरपूर होती, पुष्कळ गर्दी होती. हम्म. पण मला फटाफट दर्शन घेतलं. ओके. आपण तिथेच राहतो हम्म. आणि भाऊ होतं, त्यामुळे फटाफट दर्शन झालं. पण करायला करू शकता. करायचं तर मनाने करायचं, अदरवाईज मग करायचं. हे तरी लावायची, गाणी तरी लावायची, लावतो. टीव्ही तरी लावायची. पांडुरंगाची गाणी ना? हो लावतो. सकाळी आपल्याला थोडा टाइम नाही भेटणार, कारण सगळं अजून भरपूर काम आहेत आपल्याला. हो आपल्याला. त्याच्यानंतर आपल्याला जायचं लाडू वाटायला. हम्म. हो उद्या लाडू वाटप पण आहे ना? आपण उठतो किती वाजता त्याच्यावरती पण आहे. सर्वात मोठा तुम्ही तो प्रश्न केला, उठतो किती वाजता? नाही पण उद्या आपल्याला जायचं म्हणजे आपण लवकरच उठणार. पण तरी सुद्धा अजून त्या उठण्यामध्ये ठरलं. पूर्ण हे झाल्यावरती खरंच खूप छान वाटणार आहे, कारण की रांगोळी एकदम मनापासून काढते. तेच मी बोलते, मी कुठलंही काम मनापासून करते. जर माझं ज्याच्यात मन नसेल तर मी त्या गोष्टीला हात नाही लावत. कारण कसं आहे, मनी नाही भाव आणि देवा मला पाव जाते. बरोबर आहे. तुला पण आता म्हणी यायला लागल्या. राहते मी महाराष्ट्रात लोकांबरोबर, कोणाबरोबर? वडाळ्यातल्या लोकांबरोबर. अरे वा. तर मग हे सगळं जरुरी आहे. आपण राहतोच पंढरपुरामध्ये, प्रति पंढरपुरामध्ये, त्या म्हणी यायलाच पाहिजे. बघू आता. ऑलमोस्ट डन झाला आहे हार. दाखव जरा हार कसा बनवलाय. दाखवला. 2 मिनिटं. पुंडलिका वरदे हार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की. आता माचीस काढायची. झाल्या समजते. दिवा किती दिवे लावलेस? 4. समय पण झाली थोड्या वेळाने. आता गेली पण असं म्हणती भजन वैष्णवांची. गाईज बघू शकता, सकाळी पण पूजा करावी लागली. आता रात्रीचे वाजले आहेत ऑलमोस्ट 2 वाजायला आले. सो भेटू आपण उद्या सकाळी. बाय बाय. तुम्ही पण एकदा जरा मागा मागा. बरं वाटतंय. रामकृष्ण हरी. माऊली माऊली माऊली. ओ मस्त वाटतंय, चांगलं वाटतंय.
बघू शकता आता आम्ही आलो आहे वडाळ्यामध्ये. सो आता जत्रेमध्ये एंट्री करतो आहे. हा इकडे पुढे ते स्टॉल लागलेले आहेत सगळे बघू शकता जत्रेत. आता आम्ही निघालो आहे गणी जाण्यासाठी. दर्शन झालं आहे. आता बघू पॉसिबल झालं तर संध्याकाळी यायचं की नाही. तर आता आपण जातो घरी जाऊन थोडंसं जेवू, पूजा करू आणि भेटू थोड्याच वेळात. स्टे ट्यून. नाही घेतलाच मी कॅमेरा.